एखादा ढाबा रेस्टॉरंटला सुद्धा मागे टाकेल अशी आपली ही शिमला मिरची मसालाची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही तंदुरी रोटी किंवा साधी चपाती कशाही सोबत खा तरी भारीच लागणार आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला शिमला मिरचीची चटपटीत अशी भाजी करायची आहे। शिमला मिरचीची भाजी तुम्ही करतच असाल, पण एकदा या पद्धतीने करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत बघा, खूप छान अशा मिरच्या आहेत। यांना आता आपल्याला चिरून घ्यायचं आहे। आणि असे लांब लांब तुकडे करायचे, एकाचे 2 केल्यानंतर हवं तर हे बी काढून टाकायचं मिरचीमधलं। हे बघा, या बिया असतात ना, या काढून टाकायच्या आणि मग लांब लांब आकारामध्ये अशा चिरून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने अशा बारीक कापायच्या आहेत, पण लांब अशा कापायच्या आहेत, दिसायला छान दिसतात। मिरची कापून घेतलेली आहे इथे। तर कांदे घेतलेत मी आता 4 छोट्या साईजचे कांदे आहेत, हे सुद्धा आपल्याला आता कापून घ्यायचे आहेत। कांदे हे छोटे आहेत म्हणून मी 4 घेतलेले आहेत, तुम्ही 2 घेऊ शकता। मोठा असेल तर एकही घेतला तरी चालेल। तर कांदा सुद्धा आपल्याला असाच उभा चिरून घ्यायचा आहे। कांदे सुद्धा असे उभे पातळ छान असे चिरून घेतलेले आहेत। शिमला मिरची आणि कांदे चिरून घेतलेले आहेत। आता छोटंसं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर वाटण तयार करण्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे, 2 चम्मच खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, सुकं खोबरं आहे त्याचे काप करून घेतले असे, आणि 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। याचा आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटण करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी असं दळून घेतलं बघा। हे वाटण पाणी न घालताच केलेलं आहे, एकदम बारीक असं वाटून घेतलं। वाटण तयार करून घेतल्यानंतर बघा, इथे पावडर मसाले घेतलेले आहेत। धना पावडर आहे 1 चम्मच, गरम मसाला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, 1 चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे। त्यासोबत इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चम्मच। फोडणीसाठी जिरं आणि मोहरी घेतलेली आहे। फोडणीसाठी आपल्याला तेल आणि हिंग लागणार आहे। तर आता मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे। तेल हलकंसं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे। मिरची आपल्याला 2 मिनिट परतवून घ्यायची आहे, म्हणजे थोडीशी मऊ सुद्धा होते। आणि तिच्यामध्ये परतवत असताना मीठ घालायचं आहे आपल्याला, म्हणजे ती सुद्धा अळणी लागत नाही। भाजीमध्ये मिरची अळणी लागत नाही म्हणून मीठ घालून घेतलं आणि छान असं परतवून घेतलं। परतवून घेतलेली मिरची आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण। त्याच कढईमध्ये आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे भाजीला। तर तेल घालून घेत आहे मी। तेल तापून गेलेलं आहे, मोहरी घालून घेऊ। मोहरी छान तडतडली, आता जिरं घालून घेऊ। आता आपण जो चिरून घेतलेला उभा पातळ कांदा आहे तो घालून घेऊ। कांदा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर त्या कांद्यामध्येच आता आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे। कांदा परतवत असताना अगदी जसा लाल करायचा नाही, एकदम छान असा गुलाबी, हलकासा गुलाबी रंग येऊ द्यायचा। तर बघा, तसा आपला कांदा झालेला आहे। आता या कांद्यामध्ये आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना, खोबरं शेंगदाण्याचं, आलं लसूण, तर ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। खोबरं आपण कच्चंच घेतलेलं होतं, त्याच्यामुळे हे वाटण छान परतवून घ्यायचं। 2 मिनिटं परतवून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत। हळद घालते,
गरम मसाला, मिरची पावडर, धने पावडर व्यवस्थित मिक्स करू आणि थोडंसं आपण पाणी घालू त्याच्यामध्ये, म्हणजे मसाले जे ते जळणार नाही आपले पावडर मसाले. पाणी टाकून घेतलं थोडंसं आणि याला आता तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घेतलं बघा आणि एकदम छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता याच्यामध्येच आपल्याला शिमला मिरची घालून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपल्याला ग्रेव्हीसाठी मीठ घालून घ्यायचं आहे, कारण आपण शिमला मिरची परतत असताना मीठ घालून घेतलेलं होतं आधीच. आता फक्त आपल्याला ग्रेव्हीसाठी मीठ टाकायचं आहे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं परतवून घेऊ. मिक्स करून घेतलं. आता 2 मिनिट आपण झाकण ठेवून देऊ, म्हणजे ग्रेव्ही आणि मिरची छान अशी आपली वाफली जाईल. 2 मिनटं झालेली आहेत. आता झाकण काढून घेऊ आणि बघा भाजी खूपच छान अशी झालेली आहे. मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता आपण जे दही घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. हे दही आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. दही घातल्यानंतर गॅस एकदम कमी करून द्यायचा. व्यवस्थित असं दही मिक्स करून घेतलं बघा, अगदी एकजीव असं झालेलं आहे. कुठेही असं दही फुटलेलं नाही आहे. दही घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपण कसुरी मेथी हातावर थोडीशी अशी चोळून घेऊ आणि ती भाजीमध्ये घालू. तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. कसुरी मेथी घातल्याने भाजीला खूप छान अशी चव येते. बघा किती छान अशी दिसत आहे भाजी. कसुरी मेथी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि बघा किती छान अशी भाजी झालेली आहे. एखाद्या रेस्टॉरंट हॉटेलला सुद्धा मागे टाकेल अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपल्याला 2 मिनिटं असंच तिला झाकण न ठेवताच शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे तेल छान असं सुटेल. 2 मिनिटानंतर भाजी आपली तयार आहे. गॅस बंद करायचा आहे आणि बघा किती छान अशी आपली भाजी दिसत आहे. लगेच आपण गरमागरम खायला घेऊ. बघा किती छान अशी दिसत आहे. ही भाजी दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे ना, तेवढा सुगंधसुद्धा इतका भारी येत आहे आणि चवीलासुद्धा खूपच छान अशी झालेली आहे ही भाजी. आणि आपण ही भाजी एकदम कमी साहित्यामध्ये तयार केलेली आहे, तरीसुद्धा खूपच छान चविष्ट अशी झालेली आहे. तर ह्या चविष्ट भाजीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.